नमस्कार. भगवद्गीतेच्या विवरणामध्ये सर्वांचं स्वागत आहे. सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. आतापर्यंत आपण भगवद्गीतेचे जवळपास तिसरा, चौथा, पाचवा असे तीन चॅप्टर्स कंप्लीट केले आहेत. स्लाइड शेअर करते. आता आपण 6व्या चॅप्टरकडे किंवा 6वा अध्यायाकडे येणार आहोत. 6व्या अध्यायाचं नाव आहे ध्यान योग. एकच मिनिट. ओके. दुसऱ्या अध्यायामध्ये सांख्य योग सांगितलं. तिसऱ्या अध्यायामध्ये कर्मयोग सांगितला. चौथ्या अध्यायामध्ये ज्ञान संन्यास कर्मयोग सांगितला. कर्मसन्यास योग सांगितला. आणि आता ध्यान योग सांगतो आहे. 5व्या अध्यायाच्या शेवटी एक सूत्र होतं की जो मत्परायण किंवा माझ्याशी संलग्न व्हायचा प्रयत्न करतो, की माझ्यामध्ये आश्रय घ्यायचा प्रयत्न करतो, तोच सर्वश्रेष्ठ योगी किंवा आहे. तर तिथे भगवत म्हणजे 6व्या अध्यायाची किंवा ध्यान योगाची सुरुवात तर करून देतो आहे 5व्या अध्यायाच्या अंतिम सूत्रामध्ये. आणि पुढे 6वा अध्याय म्हणजे ध्यान योग सांगतो आहे, योगा ऑफ मेडिटेशन. थोडस एनलार्ज करते. सो असे बरेचसे योग त्यांनी मध्ये भगवद्गीतेमध्ये वर्णन केले आहेत, छोटे छोटे. ध्यान योग म्हणजे योगा ऑफ मेडिटेशन, म्हणजे मेडिटेशन कसं करायचं. परंतु सगळ्यांना मेडिटेशन डिरेक्टली करता येतं का? तर काही लोकांना अडचणी येतात, मग त्यासाठी काय करायचं, असे सगळे या ध्यान योगाच्या ह्याच्यामध्ये आपल्याला डिस्कस केलेले दिसतील. एकच मिनिट. हा. काही लोकांना पूर्व सुकृत कर्मांमुळे ध्यान योग सहजतो. म्हणजे मेडिटेशनला बसलं की ते त्याच्यामध्ये गती त्यांची चालू होते. परंतु काही लोकांना त्याच्यामध्ये पटकन पहिल्या एफर्ट्स मध्ये वगैरे जमत नाही. तर त्यासाठी काय करायचं, असे सगळे पुढे या पूर्ण अध्यायामध्ये आपल्याला सापडतील. टोटल 47 किंवा 47 सूत्र आहेत, श्लोक आहेत. पहिल्या 4 ह्याच्या सूत्रांमध्ये ते सांगते आहे की कर्मयोगा आणि त्याची सायन्स, किंवा कर्मयोगी कसा असायला हवा, किंवा कुठला कर्मयोगी योगारूढ होऊ शकतो. ओके. किंवा कुठला कर्मयोगी ध्यान योग करण्यासाठी योग्य आहे किंवा करू शकतो, त्या मार्गावर चालू शकतो, ते सांगतो आहे. 5व्या ते 10व्या सूत्रांमध्ये आत्म्याचा उद्धार कसा करणं आवश्यक आहे, नीड टू गेट अपलिफ्टेड सायन्स ऑफ गॉड रिअलायझेशन, हे त्यांनी 5व्या ते 10व्या सूत्रात सांगितलं आहे. त्याच्यानंतर 11 ते 32व्या सूत्रामध्ये मेडिटेशन कसं करायचं किंवा ध्यान योग कसा करायचा, त्याच्यासाठी काय काय तयारीची आवश्यकता आहे, म्हणजे कुठल्या पद्धती आपण अडॉप्ट करायच्या आहेत, हे सगळं तो सांगतो आहे. काही काही त्याला कुठले कुठले रिसोर्सेस लागणार आहेत ते 11 ते 32व्या सूत्रापर्यंत सांगतो. पुढे 33 ते 36व्या सूत्रामध्ये अर्जुन त्याच्या डिफिकल्टीज सांगतो, की बाबा मी कसा अक्षम, म्हणजे मला सक्षम नाही, किंवा मला काय काय प्रॉब्लेम्स आहेत. त्यामुळे रेस्टलेस माइंड आणि इट्स कंट्रोल, त्याच्याविषयी 33 ते 36व्या सूत्रामध्ये म्हटलं आहे. आणि पुढे 37 ते 47 सूत्रामध्ये जो मनुष्य ध्यानयोग करतो आहे आणि त्या मार्गामध्ये त्याला अडथळे आले किंवा त्या मार्गावरून तो पदच्युत झाला, तर त्याच्या बाबतीमध्ये काय होतं, असं अर्जुनाची शंका आहे, त्या संबंधित कृष्ण वर्णन करतो आहे. डेस्टिनी और द प्रोग्नोसिस ऑफ द पर्सन हु फॉल्स ऑन द योग पाथ ऑफ ध्यान योगा, याविषयी 37 to 47 या सूत्रामध्ये वर्णन केलेलं आहे. तर आपण एक एक वन बाय वन बघूया. तर पहिल्या ह्याच्यामध्ये संन्यासी योगी असं त्यांनी म्हटलेलं आहे. पहिलं सूत्र आहे 6व्या अध्यायातलं. श्री भगवान उवाच अनाश्रित कर्मफलम कार्यम कर्म करोति यः स संन्यासी च योगी च न निरग्निर्न चाक्रियः. संधी बघूया. अनाश्रित कर्मफलम कार्यम कर्म करोति यः सह संन्यासी च योगी च निरग्निः, विसर्गस्य रेफः, निरग्निः न च अक्रियः. च अक्रियः सवर्ण दीर्घ संधी. म्हणजे यह अनाश्रित, अनाश्रित म्हणजे कुठल्याही प्रकारचा आश्रय किंवा कर्मफळामध्ये त्याचा काही आसक्ती नाही, किंवा आश्रय त्याचा तो घेत नाही, की त्याच्यावर तो डिपेंड नाही आहे, अशा प्रकारचा यह अनाश्रित कर्मफलम कार्यम, कर्मफलम अनाश्रित म्हणजे कर्माच्या फळामध्ये त्याचा आश्रय नाही किंवा कुठल्याही प्रकारची इच्छा नाही, त्याच्यावर तो डिपेंड नाही, अशा प्रकारचा यह कर्मफलम अनाश्रित कार्यम कर्म करोति
कार्य करत राहतो, ऑर द वन हू परफॉर्म्स प्रिस्क्राईब ड्युटीज. कार्य आणि कर्म, त्या दोन्ही शब्द ह्याच्यामध्ये वापरलेले आहेत. ओके, विदाउट डिझायरिंग रिझल्ट ऑफ देअर ऍक्शन्स. म्हणजे कार्य म्हणजे असं की जी आपण करत राहतो ती कार्य, आणि कर्म म्हणजे जे तुझ्या ड्युटीज आहेत. ओके, की जे मनापासून किंवा फ्रॉम द आत्मा तू करणं गरजेचं आहे. तर कार्यम कर्म करोती यः ससन्यासीच योगीच. म्हणजे तो संन्यासी आहे आणि तो योगी सुद्धा आहे. ओके, न निरग्निही च अक्रिय. नॉट दोज हू हॅव मियरली सीज्ड परफॉर्मिंग सॅक्रिफायसेस सच ॲज अग्निहोत्र यज्ञ अँड अबॉन्डंट बॉडीली ऍक्टिव्हिटीज. म्हणजे काय, तर ते संन्यासी नाहीत कोणते, की निरग्निही न च अक्रिय. अक्रिय अक्रिय म्हणजे ज्यांनी काही आपल्या जे कर्म असतात, जे कार्य असतात, ज्या ड्युटीज असतात त्या सोडल्या आहेत, ते अक्रिय. न निरग्निही. निरग्नी म्हणजे साधारणतः जेव्हा गृहस्थ धर्म स्वीकारला जातो तेव्हा अग्नी धारण करायचा असतो. म्हणजे अग्निहोत्र वगैरे फार पूर्वीपासून आपल्याकडे काही लोकांमध्ये अजूनही करतात. काही आपण बऱ्याचशा ज्या नैमित्तिक कर्म आहेत ती सोडलेली आहेत, आता या युगामध्ये आपल्याला दिसत नाही. पण काही म्हणजे घरांमध्ये किंवा गृहस्थांनी जेव्हा विवाह होतो त्यावेळेला अग्नी धारण करायचं असतो. त्या अग्नीचं संरक्षण करणं हे गृहस्थाचं कर्म आहे, किंवा त्याची ड्युटी आहे ऍक्च्युली स्पीकिंग. आता काय होतंय की आता सगळ्याच गोष्टी फूड वगैरे पण बाहेर अवेलेबल आहे. त्यावेळेला पूर्वी अन्न बाहेर अवेलेबल नसायचं, म्हणजे घराच्या बाहेर अवेलेबल नसायचं. त्यामुळे घरामध्ये अग्नी सांभाळणं हे त्याचं कर्तव्य असायचं. आणि शिवाय अग्नी फक्त अन्नासाठी असं नाही, अनेक इतर कर्मांसाठी सुद्धा अग्नीचं संरक्षण करणं, त्याच्यासाठी अग्निहोत्रासारखे काही कर्म हे सांगितली म्हणजे धारण केली जायची. अजून पण काही घरांमध्ये अग्निहोत्र किंवा त्याच्या प्रोसेस केल्या जातात. सो ते अग्नी धारण करणारा तो गृहस्थ. आणि म्हणजे मी अग्नी सोडून द्यायचा, किंवा अग्नी म्हणजे मी संन्यासी बनतो आहे म्हणजे मी अग्नी सोडून देतो आहे, किंवा मी माझी कर्म सोडून देतो आहे, असा मनुष्य संन्यासी होत नाही. म्हणजे ज्यांनी अग्नी निरग्निही असं म्हटलं शब्द, त्यामुळे अग्नी ज्यांनी सोडून दिला आहे, सोडून दिला आहे म्हणजे गृहस्थ धर्म सोडून दिला आहे, किंवा त्याला त्याच्या सगळ्या जबाबदाऱ्या तरी सोडून दिल्या आहेत, असा मनुष्य संन्यासी नसतो किंवा असा मनुष्य योगी नसतो. जो कर्मफळामध्ये किंवा कर्मफळांवर डिपेंड राहत नाही, किंवा कर्मफळाची इच्छा सोडून देतो आणि तरीही आपापली जबाबदाऱ्या, आपापली कर्म, आपापल्या ड्युटीज करत राहतो, असा मनुष्य संन्यासी आहे. आणि तोच योगी पण आहे. असं तो पहिल्या सूत्रात म्हणतो. यम संज्ञा. आता इथे योगाची डेफिनेशन एक दुसऱ्या अध्यायामध्ये पण योगाची डेफिनेशन त्यांनी सांगितली होती. समत्वम योग उच्चते, योग कर्मसु कौशलम वगैरे असे दुसऱ्या अध्यायात सांगितलेले सांख्य योगामध्ये. परंतु इथे सुद्धा 6व्या अध्यायामध्ये सुद्धा ध्यान योग किंवा योगाच्या डेफिनेशन सांगतो की योग म्हणजे काय. मग तो कुठल्याही प्रकारचा असो, ज्ञान योग, ध्यान योग, कर्मयोग, संन्यास योग, कुठल्याही प्रकारचा योग म्हणजे काय. तर ही गोष्ट आता योगाचं जे प्रचंड प्रमाणात हे झालेलं आहे, हरकत नाही, बॉडीली एक्सरसाइजेस सगळे करतात आणि बरेचसे फिजिकल किंवा मेंटल बेनिफिट्स त्यांना मिळतात. परंतु ऍक्च्युली योग म्हणजे काय हे जर तुम्ही टेक्स्टमध्ये भगवद्गीतेत जाऊन शोधाल तर या डेफिनेशन्स तुम्हाला सापडतील. की यम संन्यास, दुसरं सूत्र आहे, यम संन्यासमिति प्राहुर योगम तम विद्धि पांडव, न ह्य संन्यस्त संकल्पो योगी भवति कश्चन. संधी बघूया. यम संन्यासम इति, संन्यासम इति वर्णवेदन, प्राहुः योगम, विसर्गस्य रेफः, तम विद्धि पांडव, न हि संन्यस्त संकल्पः, न हि ही योग असंन्यस्त, ही योग असंन्यस्त संकल्प. म्हणजे ही योग झालेला आहे, यडसंधी झाले आहे, आणि असंन्यस्त संकल्प हा समास आहे. असंन्यस्त संकल्प योग योगी, विसर्गस्य उत्व अनंतरम गुणसंधी. योग भवती कश्चन, कश्चन मध्ये पण हे आहे पण तो पद आहे. त्यामुळे इथे एकच मिनिट, हा संन्यस्त संकल्प असं, असंन्यस्त संकल्प असा एक समास आहे त्याच्यामध्ये, कारण त्याच्यामध्ये संधी नाहीये. तर त्याचा समास दिलेला आहे संन्यस्त संकल्प येन सह संन्यस्त संकल्प, हा बहुव्रीही समास. त्याच्यानंतर न संन्यस्त संकल्प नय बहुव्रीही, म्हणून असंन्यस्त संकल्प असा शब्द किंवा पद, समस्त पद आपल्याला प्राप्त झालं. त्याचा अर्थ काय होतो की यम संन्यासम इति प्राहुः, यालाच, या म्हणजे जो पहिल्या ह्याच्यात वर्णन केलं आहे त्याला, अशा प्रकारच्या संन्यासाला किंवा अशा प्रकारच्या त्यागाला, संन्यासाला म्हणजे त्यागाला योगम इति प्राहु,
योग असे म्हणतात. हं? तम विद्धी पांडव, ते तू जाणून घे. हे पांडव, ते तू जाणून घे. नही असन्यस्य संकल्प योगी भवती कश्चन. दिस काइंड ऑफ संन्यास or this kind of sacrifice is called as a yoga, and know this yoga properly. None becomes yogi without renouncing worldly desires. म्हणजे कोणीही मनुष्य, कश्चन, कोणीही मनुष्य, कश्चन योगी ही न भवती, कोणीही मनुष्य योगी बनत नाही. कशा म्हणजे का बनत नाही, तर असन्यस्त संकल्प. तर म्हणजे संन्यस्त संकल्प म्हणजे ज्याचे सगळे संकल्प, त्याच्या सगळ्या डिझायर्स, ज्याच्या सगळ्या इच्छा या संन्यस्त झालेल्या आहेत किंवा ह्या त्याग, त्यांचा त्याग केला आहे, असा तो संन्यस्त संकल्प. आणि असन्यस्त संकल्प नय बहुव्रीही, त्यामुळे असा जो नाही तो. ओके. तर कुठलाही ज्यांनी आपल्या इच्छांचा त्याग केलेला नाही आणि इच्छांचा त्याग करून कर्म करत नाही, अशा प्रकारचा कुठलाही मनुष्य योगी होत नाही. ओके. सो असा दुसऱ्या सूत्रामध्ये तो म्हणतो आहे. आता क्वालिटीज पुढे त्यांनी म्हणजे त्याला असं म्हणायचं आहे दुसऱ्या सूत्रामध्ये की ज्याला योगी व्हायचं आहे त्याला आपल्या इच्छांचा आणि आपल्या कर्मफळामध्ये असलेल्या त्याचा आश्रय सोडावा लागणार किंवा त्याची इच्छा सोडावी लागेल, तरच तो योगी होऊ शकतो. मग अशा माणसाच्या क्वालिटीज योगारूढ, योगारूढ असा शब्द आहे पुढे, त्यामुळे योगावर आरूढ होणारा, योग म्हणजे नावाचा एक अश्व आहे आणि त्याच्यावर आरूढ होतो आहे, अशी कल्पना इथे केलेली आहे. त्यामुळे योगारूढ व्यक्तीच्या क्वालिटीज किंवा त्याच्या तो कसा असला पाहिजे हे पुढे तिसऱ्या सूत्रामध्ये सांगतो आहे. सूत्र आहे, आरुरुक्षोर मुनीर योगम कर्म कारणम उच्यते योगारूढस्य तस्यैव शवः कारणम उच्यते. म्हणजे संधी बघूया आपण. आरुरुक्षो हो मुनेः योगम, आरुरुक्षो हो विसर्गस्य रेफः, मुनेः योगम विसर्गस्य रेफः, कर्म कारणम उच्यते योगारूढस्य तस्य एव वृद्धिसंधी शमः कारणम उच्यते. आता इथे आरुरुक्ष हो असा शब्द आहे. आरुरुक्ष हो सन्नंत प्रत्यय आहे, रूह धातू. यह आरोहणस्य इच्छां करोति सह आरुरुक्षः. आरुरुक्षुः उकारांत, मुमुक्षुः तसं आरुरुक्षुः असं पद आहे, षष्ठी एकवचन आहे. आरुरुक्षोः मुनेः योगम, म्हणजे आरुरुक्षो म्हणजे ज्याला योगाच्या या अश्वावर किंवा योगाच्या अवस्थेमध्ये आरूढ व्हायचे आहे, त्याची इच्छा आहे, सन्नंत प्रत्यय असा तो इच्छुक. त्याचं काय होतं, त्यात अशा मुनीचं किंवा अशा तपस्वी माणसाचं, ज्या तपस्व्याला किंवा ज्या मुनीला योगाच्या अश्वावर आरूढ व्हायचं आहे, त्याची इच्छा आहे, अशा व्यक्तीचं काय होतं, कर्म कारणम उच्यते. आता गंमत काय होते याच्यामध्ये की एक आधी सूत्राचा अर्थ सांगते मग एक्सप्लेनेशन देते. योगारूढस्य तस्यैव शमः कारण उच्यते. अशा योगारूढ या योगाच्या अश्वावर आरूढ होण्याची इच्छा असलेल्या माणसाचं शमः कारण उच्यते, म्हणजे त्याची शांती हे त्याचं कारण होतं. कारण इत्युक्ते साधन होतं. आता याचा अर्थ काय होतो की ज्याला योगाच्या अश्वावर आरूढ व्हायचं आहे, त्याची कर्म त्याचं कारण होतं किंवा त्याची शांती त्याचं कारण होतं. म्हणजे काय, आता हा शब्दाचा अर्थ सांगितला. तर जेव्हा प्रॅक्टिकली, आता हे थेरॉटिकली आपण शिकतोय, पण जेव्हा प्रॅक्टिकली त्या गोष्टी करायला आपण व्यवहारात उतरतो, तेव्हा या गोष्टींचं, या सूत्रांची चांगल्या प्रकारे अधिक माहिती आपल्याला समजू शकतात. सो मगाशी सांगितलं होतं की नुसता ज्ञानयोग उपयोगाचा नाहीये, कर्म केल्यावरचे ज्ञान मिळतं ते वेगळं असतं. म्हणून कर्मयोग विशेष्यते असं मागच्या अध्यायात त्यांनी म्हटलं होतं. सो ऍक्च्युली कर्म ही अशा माणसाची ज्याला इच्छा आहे, आरूढ व्हायची इच्छा आहे योगाच्या अश्वावर, त्याची कर्म ही त्याची कारण असतात. कारण असतात म्हणजे त्याची साधन असतात किंवा त्याला ते उपयुक्त ठरतात. आता काय होतं की जे म्हणजे ज्यांना पूर्वसंचित किंवा पूर्वजन्मांमध्ये कुठल्याही प्रकारच्या ध्यानयोग किंवा योग किंवा काही अशा प्रकारची किंवा पूर्वाश्रमीमध्ये, पूर्वायुष्यामध्ये किंवा पूर्वजन्मांमध्ये कुठल्याही प्रकारचं एक्सपोजर नाही, जे फर्स्ट टाइम आज हे सगळं ज्ञान संपादन करतायत आणि इच्छा करतायत की मला या मार्गावर चालायचं आहे, दे आर द बिगिनर्स इन द पाथ ऑफ अष्टांग योगा और इन दिस पाथ ऑफ योगा. ओके. सो अ मॅन हू कॅनॉट प्रॅक्टिस मेडिटेशन फॉर अ प्रोलॉंग पिरियड. मग काय होतं अशा लोकांनी, म्हणजे जे बिगिनर्स असतात त्यांच्या बाबतीमध्ये काय होतं की हे जे पुढे ज्या पद्धती सांगितल्या आहेत ध्यान योगामध्ये,
तत्रही म्हणजे पुढे पुढे काही श्लोक आलेले आहेत की नात्युच्युतम नातिनीचम वगैरे अशा प्रकारचे, की ते करायला गेल्यानंतर ते फार काळ त्या ध्यान योगामध्ये नाही राहू शकत किंवा त्यांना तो नाही करता येत. त्यांना ते साध्य करणं डिफिकल्ट जातं. ओके, म्हणजे हे आम्ही प्रॅक्टिकली पण बघितलेलं आहे की एक 15 मिनिटं बसले, अर्धा तास बसू नाही शकत मनुष्य, किंवा हार्डली, म्हणजे त्यांना नाहीच जमत. त्यांच्या उलट लोकांचं असं म्हणजे फीडबॅक आहे की आम्ही डोळे बंद करून, तुम्ही जसं म्हणाला तसं डोळे बंद करून बसल्यानंतर जास्त डोक्यात विचार येतात. ओके, सो प्रॅक्टिकली हे असं होतं. सो त्यांना नाही जमत सुरुवातीला. कारण कसं असतं की योगाभ्यासाची काही प्रॅक्टिसच नसते पूर्वीच्या आयुष्यामध्ये, पूर्वजन्मांमध्ये काही प्रॅक्टिसच नसते. त्यामुळे हे त्यांच्यासाठी फार नवीन असतं. मग अशा माणसांसाठी जे बिगिनर्स आहेत ऑन द पाथ ऑफ योगा, त्यांच्यासाठी दे कॅनॉट सीट इन अ मेडिटेशन फॉर अ प्रोलॉंग पिरियड. अशांसाठी हु इज नॉट एबल टू कीप हिज माइंड स्टडी इन मेडिटेशन, त्यांच्यासाठी एक मार्ग सांगितला जातो की तुम्हाला आधी कर्मयोग सांगितला जातो. म्हणजे त्यांना मग काही कर्मयोगाच्या प्रॅक्टिसेस आहेत, भक्तियोगाच्या प्रॅक्टिसेस आहेत, ज्ञानयोगाच्या प्रॅक्टिसेस आहेत, त्या आधी रेकमेंड केल्या जातात की तुम्ही वर्ष, 2 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष, आता डिपेंड ऑन द केस टू केस, की त्यांना तुम्ही आधी हे करा. म्हणजे कसं असतं की जर मला कुठल्या गोष्टीकडे जायचं आहे तर त्याच्या आधी प्रिपरेशन करावी लागते. सो त्यांना ती प्रॅक्टिस दिल्यानंतर, कर्मयोग दिल्यानंतर आफ्टर कर्मा माइंड गेट कॉन्कर्ड. कारण कसं असतं, मनाला कंट्रोल करणं फार डिफिकल्ट गोष्ट आहे. त्यामुळे मन कंट्रोल नसेल तर ते ध्यान योगामध्ये लागणार नाही. पहिली गोष्ट म्हणजे ते इकडे तिकडे धावत राहील, ते माकडासारखं आहे. म्हणजे माकडाला किंवा याला जितकं पकडायला जातो तितकं ते उड्या मारत राहतो. ओके, तर कंट्रोल किंवा ट्रेंड माकड असेल किंवा ट्रेंड प्राणी असेल, पेट असेल, तर तो तुमचा फॉलो करतो. ओके, पण तो त्याला जर ट्रेंड नसेल तर तो काही फॉलो करू शकत नाही तुमच्या इन्स्ट्रक्शन्स. तर त्यामुळे त्यांना आधी कर्मयोग दिला जातो आणि कर्मयोगातून मनावर एक प्रकारचं कंट्रोल मिळतो. ओके, आणि कर्मयोग म्हणजे कर्मयोग. कर्मयोग म्हणजे ती गोष्ट, म्हणजे नुसतं कर्म करणे इज नॉट कर्मयोग. कर्म करायचं आहे आणि कुठल्याही प्रकारचं बेनिफिट्स घ्यायचं नाही, कुठल्याही प्रकारचं नाही. म्हणजे ह्याच्यामध्ये एक आठवलं म्हणून सांगते. एक बाई होत्या, त्यांनी सांगितलं की कर्मयोग काही ऍक्टिव्हिटीज सांगितल्या आणि त्या ऍक्टिव्हिटी त्यांनी त्यांच्या मेडशीच केल्या, म्हणजे तिला सगळं देऊ केलं जेणेकरून ती आपल्याला दुसऱ्या मार्गाने चांगल्या प्रकारे सपोर्ट करेल. तर दिस इज नॉट कॉल्ड एज अ कर्मयोग. तुम्हाला कुठल्याही प्रकारचं बेनिफिट्स इन रिटर्न मध्ये यायला नाही पाहिजे. अशा व्यक्तींना जाऊन तुम्ही जे कुठेही तुमच्यात काही गेन्स यायला नाही पाहिजेत, अशा प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज सांगितल्या जातात. सो म्हणजे फक्त देत राहणे, देत राहणे, देत राहणे, अशा प्रकारचे केल्यानंतर मनावर एक विजय प्राप्त होतो किंवा एक कंट्रोल प्राप्त होतो आणि त्याच्याने ॲजिटेशन्स गेट अंडर कंट्रोल. मनाच्या जे संभ्रमित अवस्था किंवा मनाचे जे व्हेरिएशन्स आहेत, जे पतंजलीनी बरेचसे सांगितले आहेत, ते कंट्रोलमध्ये येतात. ओके, देन विथ दिस मेंटल ग्रोथ हिज माइंड थरोली गेट फिक्स्ड इन द पाथ ऑफ ध्यान योगा. म्हणजे अशा प्रकारचा जो त्याचं माइंड कंट्रोलमध्ये पण होतं आणि त्याचा मनाची अवस्था शांत पण होते, त्याला एक शम अवस्था प्राप्त होते. ओके, सो म्हणून त्यांनी म्हटले आहे की ज्याला आरुवृक्ष हो, म्हणजे जो इच्छुक आहे या योगाच्या अश्वावर आरूढ होण्यासाठी, त्याच्यासाठी त्याचा कर्मयोग हा त्याचं साधन होणार आहे. हे सुरुवातीला तुम्हाला हे प्रॅक्टिस करून मग ध्यान योग प्रॅक्टिस करायचं आहे, मग मेडिटेशन करायचं आहे. कारण हल्ली मेडिटेशन क्लासेस 8 दिवसाचे, कुंडलिनी योग 15 दिवसाचे भरपूर हे आहेत मार्केटमध्ये. सो तसा कुठं कधीही मेडिटेशन होत नाही किंवा तसं कुठलीही कुंडलिनी योग वगैरे प्राप्त होणं डिफिकल्ट आहे किंवा किंबहुना ते डेंजरस आहे. सो पहिले गो स्टेप बाय स्टेप अँड स्लो अँड स्टडी. सो पहिले तुम्ही कर्मयोग करणं अपेक्षित आहे, त्याच्यावर मनावर विजय किंवा जिथे इंद्रियांवर विजय प्राप्त करणे आणि मग मनाची शांती प्राप्त करणे, मग त्याच्यापुढे मेडिटेशन करायला तुम्हाला हे केलं आहे किंवा अलाउड केलं आहे. तर अशा लोकांसाठी कर्मकारणम उच्यते, म्हणजे कर्मयोग हा त्यांच्यासाठी साधन होऊन जातं एक प्रकारचं ध्यान योग करण्यासाठी पुढे. आणि अशा प्रकारच्या योगारूढ आणि त्याच्यानंतर मनाची शांती, मनाची म्हणजे त्याचा कर्म आणि त्याची मनाची शांती, हे दोन्हीही कारणमुच्यते. कर्म कारणमुच्यते, तस्यैव शमः कारणमुच्यते. त्याचा शम किंवा त्याची शांती, मनाची शांती ही त्याला साधन होते, त्याला कारण होते त्याच्या ध्यान योगामध्ये. असा हा थोडासा अर्थ आहे, नाही तर वरवर बघितला तर या सूत्राचा अर्थ लागत नाही. पुढे तो म्हणतो आहे 4व्या सूत्रात, यदा हि नेंद्रियार्थेषु न कर्म स्वनुषज्यते सर्वसंकल्प संन्यासी योगारूढस्त दोच्यते. संधी बघूया. यदा हि न इंद्रियार्थेषु, गुणसंधी, न योग इंद्रियार्थेषु.
न कर्मसु अनुषज्यते, कर्मसु अनुषज्यते यणसंधी. सर्वसंकल्प संन्यासी योगारूढः तदा योगारूढः तदा विसर्गस्य सकारः तदा उच्यते गुणसंधी. When one is neither attached to sensory objects nor to actions, इंद्रियार्थेषु यदा ही न इंद्रियार्थेषु म्हणजे इंद्रियाच्या अर्थांमध्ये, इंद्रियाच्या ऑब्जेक्ट्समध्ये जो अडकत नाही किंवा अटॅच होत नाही, अनुषज्यते. न कर्मसु म्हणजे कर्मामध्ये सुद्धा, कर्मामध्ये म्हणजे कर्म करत राहतो पण त्याच्यात अडकत नाही किंवा त्याच्यामध्ये अटॅच होत नाही. सच अ पर्सन इज सेड टू बी एलिव्हेटेड इन द सायन्स ऑफ योगा. असा मनुष्य योगारूढ, योगाच्या अवस्थेमध्ये आरूढ झालेला आहे किंवा योगरूपी अश्वावर आरूढ झालेला आहे असं त्याला म्हटलं जातं. योगारूढ तदा उच्यते, त्याला योगारूढ असं म्हटलं जातं. पण तो कसा असतो? सर्वसंकल्प संन्यासी, हॅव्हिंग रिनाउन्स्ड ऑल डिझायर्स फॉर द फ्रुट्स ऑफ ऍक्शन. म्हणजे सगळ्या प्रकारचे जे सर्व संकल्प आहे, म्हणजे सर्वेच संकल्प च सर्व संकल्पाः इति कर्मधारय समास. त्याच्यानंतर सर्व संकल्पानां संन्यासी इति षष्ठी तत्पुरुष. म्हणजे अशा प्रकारचा तो संन्यासी, ज्यांनी सर्व संकल्पांचा किंवा सर्व इच्छांचा त्याग केलेला आहे, असा मनुष्य योगारूढ इति तदा उच्यते, त्याला योगारूढ असं म्हटलं जातं. त्यामुळे योगारूढ म्हणजे काय ह्याची वर्णन इथे केले आहे 4थ्या सूत्रात. आता तो काय म्हणतो आहे की जेव्हा तुम्ही अशा प्रकारचं योगारूढ व्हाल किंवा योगाच्या अश्वावर तुम्हाला थोडंसं नियंत्रण मिळालं आहे, कंट्रोल मिळाला आहे, तुम्ही तुमचा जर्नी सुरू केला आहे, असा काही जर्नी केल्यानंतर तो पुढची अवस्था सांगतो आहे की अपलिफ्टिंग विथ द आत्मन, उद्धरेत आत्मनात्मानं नात्मानमवसाधयेत आत्मैव ह्यात्मनो बंधुः आत्मैव रिपुरात्मना. आता हे श्लोक पाठ करण्यासारखे आहेत. मी मध्ये मध्ये सांगू करू शकतो. काही श्लोक पाठच 150-200 श्लोक पाठ करायचे. संधी बघूया. उद्धरेत आत्मनात्मानं, जश्व संधी. आत्मना आत्मानं, सवर्ण दीर्घ. न आत्मानं, सवर्ण दीर्घ. अवसादयेत, वर्णवेलन आहे. आत्मैव, आत्मा एव, वृद्धी संधी. ही आत्मनो, यणसंधी. आत्मनः बंधुः, विसर्गस्य ऊत्वम अनंतरम गुणसंधी. बंधुः आत्मा, विसर्गस्य रेफः. भरपूर संधी आहे त्याच्यात. बंधुः आत्मा, विसर्गस्य रेफः. आत्मा एव, गुण हे वृद्धी संधी. रिपुः आत्मनः, विसर्गस्य रेफः. ओके. सो उद्धरेत आत्मना आत्मानं. आता हे विषय जे आहेत ना, तुम्ही बघाल की 2-3 अध्यायापर्यंत किंवा 4थ्या अध्यायापर्यंत हे बरेचसे थेरॉटिकल पार्ट आहे. पण 5व्या, 6व्या आणि पुढचे अध्याय जे बघला, हे विषय अनुभवाचे आहेत किंवा हे विषय प्रॅक्टिसचे आहेत. आता काही लोकांना ह्याचा अनुभव आलेला असतो पण त्यांना जाणवत नाही की मला तो अनुभव आलाय. काही लोकांना समजतं की आपल्याला हे अनुभव येऊन गेले आहेत म्हणून. हा फक्त मॅटर आहे. सो हे अनुभवाचे विषय, अनुभव घेतल्याशिवाय हे श्लोक समजणं थोडंसं डिफिकल्ट जातं. की आत्म्यानेच आत्म्याची वृद्धी कशी करणार, पण ते शक्य आहे. आता हा विषय शब्दांमध्ये वर्णन करण्यासारखा नाही आहे. अनुभव असेल तर समजतं की एका पोझिशनला मनुष्य ठरवतो की नाही आता मला ही गोष्ट करायची आहे आणि माझा स्वतःचा उद्धार करायचा आहे किंवा मला स्वतःला ह्यातून बाहेर काढायचं आहे. फिनिक्स पक्षाप्रमाणे. म्हणजे काही वेळेला फार वाईट परिस्थिती येते आणि मनुष्य एकदम लो पोझिशनला जातो आणि तिथे तो स्वतः ठरवतो की मला ह्यातून बाहेर पडायचं आहे. कोणी त्याला हात द्यायला येत नाही, कोणी त्याला मदतीला येत नाही, तो स्वतःचा स्वतः उठतो. आता बरीच लोक नशिबान असतात, लकी असतात की लोक त्यांना हात देतात. पण बऱ्याच लोकांचं असं असतं की त्यांना कोणी हात देत नाही, ते स्वतःचे स्वतःच उठतात. फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेत न उठणारा पक्षी आहे स्वतःचा स्वतःच. तर स्वतःचे स्वतःच ते उठतात, स्वतःच स्वतःची वृद्धी करून घेतात किंवा स्वतःच स्वतःची प्रगती करून घेतात. उद्धरेत आत्मनात्मानं. तशीच योगावस्थेमध्ये सुद्धा काय या जर्नीमध्ये पण आत्म्यानेच आत्म्याची वृद्धी करायची आहे किंवा उद्धार करायचा आहे. उद्धरेत विधिलिंग आहे. आत्मना आत्मानं न आत्मानं अवसादयेत. आत्मानं म्हणजे स्वात्म्याला किंवा स्वतःला अवसाद करू नका किंवा त्याला तळाशी नेऊ नका किंवा त्याचा ऱ्हास करू नका. आत्मा एव ही आत्मनः बंधुः. आत्मन शब्द आहे नकारांत, त्यामुळे आत्मन ही ती षष्टी एकवचन. आत्मा हाच आत्म्याचा बंधू आहे किंवा सखा आहे किंवा मित्र आहे.
आत्मा एव रिपुः आत्मनः, म्हणजे आत्मा हाच आत्म्याचा शत्रू पण आहे. म्हणजे आपणच ठरवलं तर आपला ऱ्हास, किंवा आपणच ठरवलं तर आपला उद्धार करतो. ओके. So uplifting oneself by one's own efforts, that leads to stop the degrade of oneself. Okay. And in this material existence, one is under the influence of mind and senses. म्हणजे आपल्या आत्म्याला किती इंद्रियांमध्ये अडकवायचं आहे हे आत्मा स्वतःच ठरवतो. ओके. जिथे जिथे सेन्सरी ऑब्जेक्टचा संबंध येतो, तिथे तिथे त्याच्यात किती अटॅच व्हायचं आहे हा आपण स्वतःच स्वतः ठरवायचं असतं. ओके. आपण स्वतःच ते सोडू पण शकतो आणि स्वतःमध्ये त्याच्यामध्ये गुंतू पण शकतो. Therefore, mind should be trained so that it will not be attracted by the glitter of the material nature. Okay. In this way, conditioned soul may be saved. म्हणजे तो वाचतो की आत्मा एव सखा बंधू असती. त्यामुळे जसा आपला भाऊ बहीण किंवा मित्र आपल्याला वाचवतात, तसं स्वतःच स्वतःला वाचवायचं आहे आणि स्वतःच स्वतःला म्हणजे काही वेळा वाचवायचं आहे आणि स्वतः स्वतःचे म्हणजे शत्रू पण आहे. ठरवलं तर स्वतः स्वतःचा शत्रू, ठरवलं तर स्वतः स्वतःचा मित्र, असं याला म्हणायचं आहे या सूत्रामध्ये. पुढे तो म्हणतो आहे की बंधुरात्मात्मनस्तस्य येनात्मैवात्मना जितः अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्तेतात्मैव शत्रुवत. पाठ करून टाका. संधी बघूया. बंधुः आत्मा आत्मनः तस्य येन आत्मै, ह्याच्यात भरपूर हे आहेत. बंधुः आत्मा विसर्गस्य रेफः, आत्मा आत्मनः सवर्ण दीर्घ संधी, आत्मनः तस्य विसर्गस्य सकारः, येनात्मैवात्मना जितः, येन आत्मा सवर्ण दीर्घ, आत्मा एव वृद्धि संधी, आत्मा आत्मना सवर्ण दीर्घ, जितः अनात्मनस्तु शत्रुत्वे अनात्मनः तु विसर्गस्य सकारः शत्रुत्वे वर्तेत, वर्तेत तो पूर्ण आहे, वर्त धातू आत्मनेपदी आहे म्हणून विधिर्लिंग वर्तेत, वर्तेत आत्मना सवर्ण दीर्घ, आत्मा एव वृद्धि संधी शत्रुवत. ओके. सो बंधुः आत्मा आत्मनः तस्य येन आत्मा एव आत्मना जितः, म्हणजे ज्याने आत्म्यानेच स्वतःचा आत्मा जिंकलेला आहे, जितः त प्रत्यय, अशाचा आत्मा आत्मनः तस्य म्हणजे त्या आत्म्यासाठी, पुढे आत्मनः षष्ठी एकवचन आहे, त्या आत्म्यासाठी त्याचा बंधू आहे किंवा त्याचा सखा आहे, बेस्ट फ्रेंड आहे. म्हणजे आत्मा हा त्या आत्म्यासाठी बेस्ट फ्रेंड आहे. कुणाच्या बाबतीमध्ये? फॉर दोज हू हॅज कॉन्कर्ड दिस आत्मन, म्हणजे तो त्याच्या कंट्रोलमध्ये आहे, तो त्याचा स्वतःचा बेस्ट फ्रेंड आहे, स्वतः आत्मा हा त्या आत्म्याचाच बेस्ट फ्रेंड आहे. त्यामुळे अशा बेस्ट फ्रेंडला म्हणून ध्यानयोग करायचं असतं किंवा मेडिटेशन करायचं असतं की आय एम गोइंग टू मीट द बेस्ट पर्सन इन द वर्ल्ड, ते म्हणजे मी स्वतःच. ओके. असं आम्ही थोडंसं जस्ट अपार्ट फ्रॉम द जोक असं म्हणत असतो. अपार्ट फ्रॉम द जोक की आत्मा हाच म्हणजे स्वतःचा बेस्ट फ्रेंड व्हायला शिका किंवा व्हायला पाहिजे. एकच मिनिट, जस्ट अ मिनिट. हा. आणि आत्मनः तू शत्रुत्वे वर्तेत आत्मैव शत्रुवत, म्हणजे जर आत्मा स्वतःचाच वर्तेत म्हणजे शत्रू झाला या शत्रुत्व असेल तर तो शत्रुवतच त्याच्याशी वर्तन करतो. आत्मा हाच आत्म्याशी शत्रुवत वर्तन करतो. त्यामुळे बेस्ट एनिमी आत्मा हा स्वतःसाठी बेस्ट एनिमी कधी असतो? फॉर दोज हू फेल टू कॉन्कर्ड द आत्मन. ओके. म्हणजे तो एकमेकांविरुद्ध. आता हे मी काय इथे हायलाइट करून सांगते आहे, कारण याचा उल्लेख आपण पुढे शिकू जेव्हा अक्षर ब्रह्मयोग येतो, त्यावेळेला ऑटो इम्युनिटीचा मी तुम्हाला हे सांगेन की कॅन्सर कसा होतो, ऑटो इम्युनिटी कशी होते, याचा उल्लेख भगवद्गीतेमध्ये आहे. ओके. सो तिथे आपण त्या वेळेला डिस्कस करू. ते कधी होतं? ह्या पोझिशनमध्ये होतं की जो आत्मा स्वतःच्या आत्म्याचाच शत्रू झालेला आहे, तो पुढे त्याला कॅन्सरस सेल्स डेव्हलप होतात, तो त्याला ऑटो इम्युनिटीच्या पॅथॉलॉजी तिथे क्रिएट होते, कारण स्वतःचा शत्रू झालेला आहे. ओके. आणि त्यामुळे असं होतं. त्यामुळे आत्मा हा स्वतःचा बेस्ट फ्रेंड पण आहे, स्वतःचा, आणि तो स्वतःचा शत्रू सुद्धा आहे. देर इज नथिंग आउटसाइड. बाहेर कोणी नाहीये. ह्या माणसाने मला त्रास दिला, त्या माणसाने मला त्रास दिला, ह्याच्यामुळे मला हा रोग झाला, त्याच्यामुळे मला हा प्रॉब्लेम आलाय, बाहेर कोणीच नाहीये.
बाहेरचं जग अस्तित्वातच नाहीये, आतमध्येच सगळ्या गोष्टी अस्तित्वात आहेत. ओके, तो स्वतःचा आत्मा हा स्वतःचा बेस्ट फ्रेंड आणि स्वतःचा आत्मा हा स्वतःचा शत्रू असतो. आता फक्त इथे नोट डाऊन करा, पण पुढे ह्याचा उल्लेख येणार आहे 12व्या-13व्या अध्यायात. सो अशा प्रकारचा बेनिफिट्स म्हणजे अशा कॉन्कर्ड ज्याचा आत्मा आहे किंवा ज्याचा आत्मा स्वतःचाच फ्रेंड आहे, बेस्ट फ्रेंड आहे, बंधू आहे, अशा बाबतीत काय होतं? जितात्मनः प्रशांतस्य परमात्मा समाहितः शीतोष्ण सुख दुःखेषु तथा मानापमानयोः. म्हणजे अशा प्रकारचा योगी कुठला? जितात्मनः म्हणजे ज्यांनी स्वतःचाच आत्मा जिंकून घेतला आहे, स्वतःचाच आत्माला स्वतःचाच फ्रेंड करून घेतला आहे, बंधू करून घेतला आहे, त्याच्या बाबतीत काय होतं? प्रशांतस्य म्हणजे ही ज्यांनी जिंकून घेतला आहे, द योगी हु हॅज कॉन्कर्ड हिज ओन माइंड अँड माइंड रायझेस अबाउट दिस ड्युअलिटीज, त्याचा आत्मा परमात्म्यामध्ये स्थिर होऊन काय होतो? समाहित म्हटले, धा धातू आहे, धा धातूचा समयोग, धा धातूचा क प्रत्यय आहे, समाहित पुल्लिंग प्रथमा एकवचन. त्यामुळे समाहित धा धातू म्हणजे ज्याच्यामध्ये मर्ज झाला आहे असा, परमात्म्यामध्ये लीन झालेला असा आणि आत्मा जिंकून घेतलेला असा प्रशांत, जितात्मनः षष्ठी एकवचन, प्रशांतस्य षष्ठी एकवचन, अशा माणसाचं किंवा अशा ज्याची इच्छा शांत शमन झालेल्या आहेत, कुठे? सुख शीतोष्ण सुख दुःखेषु, म्हणजे शीत उष्ण सुख दुःख या ज्या ड्युअलिटीज आहे, हे जे द्वंद्व आहे, त्याच्यामध्ये तो शांतता राखू शकतो, अशा माणसाचे मानापमानयोः, इतर इतर द्वंद्व समास, शीतोष्ण सुख दुःखेषु पण शीत उष्ण सुख दुःख, एकच मिनिट, हा हा तेषु हा द्वंद्व समास आहे, इतर इतर द्वंद्वच आहे. शीत उष्ण, शीतम उष्णम दुःख सुखम दुःखम च वगैरे इतर इतर द्वंद्व. अशा या सगळ्या परिस्थितींमध्ये, मान अपमानामध्ये, शीत उष्णामध्ये जो शांतता राखू शकतो आणि समाहित तो मनुष्य मर्ज होण्यासाठी एलिजिबल आहे किंवा तो मनुष्य मर्ज होऊ शकतो. ओके, सच योगीज आत्मन कॅन बी समाहित किंवा समाहित म्हणजे परमात्मा समाहित म्हणजे परमात्म्यामध्ये, कारण ध्यान योगाचं मेडिटेशनचं एंड हे काय आहे? समाधी, धारणा ध्यान समाधी. त्यामुळे समाधीसाठी जो एलिजिबल आहे किंवा त्याच्यासाठी जो प्रिपेअर्ड आहे, तो समाहित होतो किंवा होऊ शकतो. होतो म्हटलं एक तो प्रत्यय आहे म्हणून आपण लंग लकार घेणार आहे तो होतो अशा प्रकारचा. ओके, सो एकच मिनिट, मला वाटतं वेळ 5 मिनिटं आहेत आपल्याकडे. गुड, एक श्लोक घेऊ शकतो आपण, हे पुढे घेऊया. सो अशा प्रकारचा म्हणजे जो शीतोष्ण सुख दुःख मान अपमान ह्याच्यामध्ये जो शांतता राखू शकतो किंवा ज्यांनी स्वतःचाच आत्मा जिंकून घेतलेला आहे, असा मनुष्य परमात्म्यामध्ये समाहित होतो किंवा त्याच्यामध्ये तो मर्ज होतो किंवा होऊ शकतो. आता पुढचं 8वं सूत्र म्हणतो आहे की ज्ञान विज्ञान तृप्तात्मा कूटस्थो विजितेंद्रिय युक्त इत्युच्यते योगी समलोष्टाश्म कांचन. मगाशी याच्यामध्ये एक संधी नाही बघितली आपण, त्यात काही फारसे संधी नाहीच आहेत ऍक्च्युली. जितात्मनः मध्ये सवर्ण दीर्घ आहे, समाहित हा पूर्ण एकच शब्द आहे, शीतोष्ण सुख दुःखेषु मानापमानयोः मध्ये सवर्ण दीर्घ संधी आहे. ओके, पुढचं बघूया. ज्ञान विज्ञान तृप्तात्मा, सवर्ण दीर्घ संधी, ज्ञान विज्ञान तृप्त आत्मा, ऍक्च्युली तो समस्त पद आहे त्यामुळे तिथे संधी सोडवायची गरज नाही. कूटस्थ विजितेंद्रिय म्हणजे सका विसर्गस्य उकार गुणसंधी विजितेंद्रिय युक्त इति उच्यते, विसर्गस्य लोपः योगी समाष्ट समलोष्टाश्म कांचन, हा एक समस्त पद आहे, लोष्टाश्म कांचन. द वन हू सॅटिस्फाईड बाय नॉलेज अँड डिस्क्रिमिनेशन, नॉलेज ज्ञान आणि विज्ञान यांनी जो तृप्त झालेला आहे असा आत्मा, हॅव कॉन्कर्ड देअर सेन्सेस किंवा विजितेंद्रिय म्हणजे ज्यांनी आपले इंद्रिय जिंकून घेतले आहेत असा आत्मा, रिमेन अनडिस्टर्ब इन ऑल सर्कमस्टान्सेस. अशा प्रकारचा विजितेंद्रिय ज्ञान विज्ञान तृप्त आत्मा कूटस्थ, कूटस्थ म्हणजे जिथे म्हणजे कूट अवस्था किंवा समाधी अवस्था असं म्हणते, जिथे तो शांत राहू शकतो कुठल्याही अवस्थेमध्ये. कूटस्थ ब्रह्मन असा पुढे शब्द आहे.
कुटस्थ अक्षर ब्रह्मांमध्ये तो स्थित होऊ शकतो. तो कुटस्थ म्हणजे त प्रत्यय आहे. तिथे तो स्थित झालेला आहे. तर अशा प्रकारचा आणि आणि कशा प्रकारचा योगी समलोष्टाश्म कांचन. द वन हू कॅन सी एव्हरीथिंग, डर्ट, स्टोन, गोल्ड. लोष्ट म्हणजे माती किंवा डर्ट, अश्म दगड, कांचन सुवर्ण, अशा कुठल्याही वस्तूमध्ये ज्याची समान दृष्टी आहे. हं? समाश्र लोष्ट काश्म कांचन हा हे आहे, समास आहे. लोष्टम च अश्मा च कांचनम च लोष्टाश्म कांचनानी इतर इतर द्वंद्व समास. पुढे समानी लोष्टाश्म कांचनानी यस्य सह बहुरी. ओके. म्हणजे असा जो ज्याची बुद्धी किंवा ज्याची दृष्टी सम झालेली आहे, माती, वाळू, डर्ट, दगड, कांचन किंवा सुवर्ण, ह्याच्यामध्ये काही फारसा त्याला फरक जाणत नाही किंवा त्याला समान दृष्टी असते की दगड आहे काय आणि सोनं आहे काय, काही फरक पडत नाही मला. तर अशा मनुष्याला योगी इत्युच्यते. दिस पर्सन इज कॉल्ड एज अ योगी, असं तो ध्यानयोगामध्ये सांगतो आहे. सो आपण इथे आता थांबूया. पुढचे आपण पुढच्या ह्याच्यात घेऊया सूत्र, कारण थोडासा वेळ आपल्याला संपलेला आहे. ओके. सो थँक्यू व्हेरी मच. आपण पुढची 9व्या 10वे सूत्र स्टॉप करते शेअर प्रेझेंटेशन. आपण पुढच्या ह्याच्यात बघूया. ओके. जस्ट अ मिनिट. पुन्हा एकदा सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. रेकॉर्डिंग संपवते. एकच मिनिट.